नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 104 आपण मागच्या भागात पाहिलं की कासव एरवी आपले अवयव नेहमी मोकळे सोडून चालतो, पण जिथे धोका दिसतो तिथे मात्र तो सगळे आपले अवयव आवरून घेतो. म्हणून जिथे धोका दिसेल तिथे इंद्रिये विषयातून आवरून घ्या व पारमार्थिक उपयोगाच्या ठिकाणी मोकळी सोडा. पण ही सोपी गोष्ट आहे, पण ही आम्हाला कठीण वाटते, कारण हा भाग केवळ सवयीचा आहे. लहानपणापासून आपल्यावर चुकीचे संस्कार झालेले आहेत, कारण लहान मुलांच्या नैसर्गिक आवडी तशा पाहिल्या तर शुद्धच असतात. आम्ही बळजबरीने त्यांच्या जिभेला भलभलत्या सवयी लावतो व त्यांची रुची विकृत आणि कृत्रिम बनवतो. तसे हे सर्व आहे. कुशिक्षणाने आणि कुसंस्काराने इंद्रिय चवचाळ बनली आहेत. आता आवरणे अतिशय कठीण वाटते. अग्नी आहे असे जर शिक्षण मिळाले तर तिकडे हात जाईलच कसा? अग्नी आहे इतके कळले की झाले. संयम ठेवण्याचं काय काम तिथे? संयम ठेवून मुद्दाम तिकडे इंद्रिय आवरून धरायचे काही कामच नाही. व्हेअर देअर इज क्लॅरिटी देअर इज नो चॉईस. पण कुशिक्षणाने उलट स्थिती झाली आहे. धोक्याच्या ठिकाणीच इंद्रिय ढिले सोडली जातात. म्हणून जे साधन सोपे आहे तेच आपल्याला आजच्या क्षणाला अस्वाभाविक वाटते. म्हणून समाजाच्या स्वाभाविक अवस्थेत इंद्रियजय इतका अवघड नसावा. इंद्रिय संयम आणि इंद्रिय निग्रह अशा दोन प्रकारे इंद्रिय जय साधता येतो. इंद्रिय निग्रह हा काही एका काळापुरता नसतो. इंद्रिय संयम हे संबंध जीवनाचे तत्व आहे. इंद्रियांना योग्य वळण लावण्याकरता निग्रह उपयोगाचा आहे, पण एकदा तो सिद्ध झाला की त्यामुळे इंद्रियांना योग्य तो धडा मिळून ते शिक्षित होतात आणि नंतर बेताबेताने आणि मोजके आवश्यक तेवढेच वागू लागतात. हाच तो संयम. उदाहरणार्थ, मौन हे काही काळ करायचे साधन आहे, पण मितभाषा हे नित्याचे साधन आहे. मौन हे काही काळ करायचे साधन आहे, पण मितभाषण हे नित्याचे साधन आहे. संबंध जीवनभर आचरण्याचे साधन आहे. मितभाषा हे संबंध जीवनभर आचरण्याचे साधन आहे. उपास करणे हे नैमित्तिक साधन आहे आणि नियमित आणि मोजके आरोग्याला पोषक असे खाणे हे नित्याचे साधन आहे. माणसाची कसोटी या खाण्यावरच आहे. गुजराती भाषेत एक मार्मिक म्हण आहे, माणसनी परीक्षा खाटले नि पाटले. माणसनी परीक्षा खाटले नि पाटले. जेवण व आजार हे असे प्रसंग आहेत की त्यात माणसाच्या स्वभावातील सर्व गुणदोष बाहेर येतात. बेसुमार खाणे जमेल, अजिबात न खाणेही जमेल, पण बेताचे आवश्यक तेवढेच खाणे हे मात्र जमत नाही. तात्पर्य इंद्रियांना मध्यावर ठेवणे, संयम व टोकावर नेणे हा निग्रहाचा उपयोग आहे, पण तो धर्म नव्हे. निग्रहात आणि संयमात स्वतःवर अंकुश हीच एक समान वस्तू आहे व प्रज्ञेच्या स्थिरतेसाठी याचा फार उपयोग आहे. मी जसा संकल्प करीन तशी तशी इंद्रिय वागतील, इतका आपला आत्मविश्वास जागृत झाला की एक अनुभूत शक्तीचे जागरण होते व त्यातून कामनेचे बीजच कापण्याचे सामर्थ्य निर्माण होते व तेव्हाच इंद्रिय निग्रह पूर्ण झाला असे म्हणता येईल. इंद्रिय निग्रह इतका सूक्ष्म आहे. विषय सुटले, विषयापासून इंद्रिय आवरल्या गेली, पण इतक्याने इंद्रिय जे पूर्ण झाला असे नाही. निराहार बळे बाह्य सोडी विषय साधक, आतील न सुटे गोडी ती जळी आत्मदर्शने. आहाराचा अर्थ रसनेचा आहार हा तर आहेच, पण रसने व्यतिरिक्त इतर इंद्रियाचे भोग असा व्यापक त्याचा अर्थ आहे. पण आतली गोडी जाईल तेव्हाच साधना पूर्ण झाली असे समजायचे.
बाह्य इंद्रिय निग्रह आतली गोडी सोडण्यास सहाय्यभूत होतो किंवा तशी शक्यता निर्माण होते. दिशा लागली की आशा वाटू लागते. आशा वाढवीत वाढवीत मुक्कामावर नेणे ही गीतेची वत्सलतेची दृष्टी आहे. सद्गुरु दृष्टी अशीच असते. आतला रस नाहीसा होईपर्यंत प्रयत्न चालू ठेवणे हे अति महत्वाचे आहे. तोपर्यंत काय? काही लोक शंका घेतील की जोपर्यंत आतील गोडी कायम आहे तोपर्यंत इंद्रिय निग्रह म्हणजे एक तऱ्हेचे ढोंगच आहे. पण ज्याला आत्मनाश करून घ्यायचा आहे त्यांनीच अशा तार्किकांच्या नादी लागावे. साधना पूर्ण होईपर्यंत प्रयत्न तर चालूच ठेवावा लागणार. समजा साधक प्रार्थनेत बसला, मन इकडे तिकडे गेले म्हणून त्याने प्रार्थनाच करू नये की काय? त्याच्या प्रार्थना ढोंग आहे असा साधकावर आरोप करू नये. फक्त गोडी नाहीशी झाल्याखेरीज जो इंद्रिय निग्रह होईल तो वाटल्यास लटका म्हणा, पण ते ढोंग मात्र नाही, कारण ढोंगाला काहीतरी हेतू असावा लागतो. तात्पर्य, आतील गोडी नाहीशी झाल्याखेरीज सूक्ष्म अर्थाने इंद्रिय निग्रह साधणार नाही हे खरे आहे. पण ती गोडी कशी नाहीशी करायची? तर उत्तर आहे परदर्शनाने म्हणजे आत्मदर्शनाने. परतत्व म्हणजे सगळ्यात पलीकडचे तत्व. वस्तुतः ते तत्व सगळ्यात पलीकडचे नसून सगळ्यात अलीकडचे आहे. पण ते परतत्व नसून स्वतत्व आहे. पण आपली भाषा उलटी आहे आणि उलटीच भाषा प्रचलित झाली आहे. याचे कारण असे की आपण शरीरापासून म्हणजे बाह्य तत्वापासून मोजायला सुरुवात करतो. शरीर सर्वात बाह्य, ते सर्वात जवळचे मानतो. त्यानंतर मन, त्याच्या पलीकडे बुद्धी, बुद्धीच्याही पलीकडे आत्मा. अशा उलट्या मोजणीने सगळ्यात जे जवळचे आहे ते सगळ्यात दूरचे होऊन बसते. पण पर शब्दाचा अर्थ सर्वश्रेष्ठ किंवा सूक्ष्म असाही आहे आणि तोच अर्थ इथे अभिप्रेत असावा. त्याचे दर्शन झाल्याखेरीज इंद्रिय निग्रह सिद्ध होत नाही. इथे अशी शंका येते की सोपे सोपे साधन सांगून गीताशास्त्रांनी आम्हाला चांगलेच फसवले दिसते. इथे अशी एक शंका येते की सोपे सोपे साधन सांगून गीताशास्त्राने आम्हाला चांगलेच फसवले दिसते. आधी गुळ खोबरे दाखवून मग बडका दाखवला. आतील गोष्टी सोडणे काय सोपे काम आहे? ते कसे काय साधायचे? ज्ञान आणि तितिक्षापूर्वक प्रयत्न ह्या माणसापाशी दोन अद्भुत शक्ती आहेत. ज्ञान आणि तितिक्षापूर्वक प्रयत्न ह्या माणसापाशी दोन अद्भुत शक्ती आहेत. तिसरी शक्ती त्याच्यापाशी नाही. म्हणजे ज्ञान तर पाहिजेच, पण सहन करायची शक्ती पण पाहिजे. तितिक्षा नाही तर माणूस टिकणार नाही. केवळ ज्ञान बलाने शेवटपर्यंत टिकावं लागत नाही याबाबत शंका आहे. केवळ ज्ञान बलाने शेवटपर्यंत टिकावं लागेल की नाही याबाबत शंका आहे. ज्ञानाच्या जोडीला तितिक्षाही पाहिजे, शहाणपणाबरोबर रग पण पाहिजे. पण इंद्रिय निग्रह म्हणजे फारच कठीण काम असा जो सार्वत्रिक समज आहे त्याचे काय? पण मनुष्याची पुरुषार्थ शक्ती जेथे कुंठित होते, तुटून पडते, तेव्हाच खरी शरणागतता प्राप्त होते. वस्तुतः आपल्या ठिकाणी जी शक्ती ती मूळचीच आहे, ती वासुदेव शक्ती आहे. लाभलेली शक्ती पूर्णपणे वापरणे हाच अधिक शक्ती मिळवण्याचा मार्ग. स्वतःची शक्ती न वापरणे किंवा न वापरण्याचा हट्ट धरणे हा पण एका तऱ्हेचा अहंकारच होय. हे बळ पण आपले थोडेच असते, ते पण वासुदेव शक्तीच आहे. सारांश, आपल्या प्रयत्नांची शिकस्त झाल्यावर मगच शरणागता किंवा भक्तीला जागा मिळते. आपला प्रयत्न थकल्यानंतर आपल्या मदतीची तळमळ लागते, त्यातून भक्तीचा जन्म होतो. पण आपल्याला व्यावहारिक कार्याकरता देवाची मदत मागण्याची सवय आहे. इंद्रिय निरोधाच्या कामी माणसाच्या दोन शक्ती अपुऱ्या पडतात. म्हणून त्याने इंद्रिय निग्रह शक्य तितका साधून ईश्वरपरायण म्हणजे वासुदेव शक्तीशी अभिन्न होऊन राहावे. ब्रह्माशी तन्मय होण्याचा
म्हणजे ईश्वर पारायण होण्याचा प्रयत्न करणे ही विधायक साधना होय. वृत्तीचे ब्रह्माशी आणि ईश्वराशी तादात्म्य झाले पाहिजे, म्हणजेच प्रज्ञा स्थिर होईल आणि इंद्रिय निग्रह हे काही स्वतंत्र किंवा अंतिम साध्य आहे असे वाटणार नाही. इंद्रिय निग्रह हे प्रज्ञा स्थिर करण्याकरता फक्त साधन आहे. पण प्रज्ञा स्थिर झाल्यावर करायची म्हणजे कोठे स्थिर करायची? सगळीकडे काढून घेतल्यानंतर ती स्थिर कोठे करायची? तिला स्थिर व्हायला जागा तर पाहिजे ना. त्याला कृष्णाने उत्तर दिले आहे की मतपरायण हो. कामना निवृत्तीसाठी मतपरायण हो असे येथे म्हटले नाही, तर इंद्रिय निग्रह करून मतपरायण हो असा हा विधायक अर्थ यात आहे. मन निरालंब आणि रिकामे जास्त वेळ राहू शकत नाही, तेव्हा ते ब्रह्मचिंतनातच डुबवावे, स्वस्वरूपातच स्थिर करावे. पण स्वस्वरूपी लीन होणे हे कशाचेही साधन होऊ शकत नाही. कारण स्वस्वरूप हे स्वयंभू आहे, स्वसंवेद्य आहे. कोणताही अवांतर उद्देश त्यामुळे साध्य होऊ शकत नाही. ब्रह्मचिंतनाचा उद्देश ब्रह्मचिंतन हाच आहे. ते माझेच परिशुद्ध रूप आहे. स्वस्वरूप निष्ठता हेच ध्येय. बाकीच्या साधना या सिद्धी करता आहेत. रोग झाला आहे, आत्मकल्याणाकरता रोग बरा होणे आवश्यक असेल तर तो बरा होणे इष्ट आहे. पण रोग बरा न होणे आवश्यक असेल तर तो बरा न होणे हे पण इष्ट आहे. एका निसर्गोपचारवाल्याला विचारले, तुमच्या शास्त्राप्रमाणे सगळे रोगी बरे होतात का? तो म्हणाला, सगळे रोगी बरे होत नाहीत, पण सगळे रोग मात्र बरे होतात. म्हणजे मरण्यालायक मरतात आणि बरे होण्यालायक बरे होतात. याप्रमाणे स्वस्वरूपनिष्ठता हेच एक ध्येय, त्याशिवाय कशाकडेच लक्ष नसावे असो. अशा प्रकारे तत्वज्ञानाचा समुद्र असा हा गीता ग्रंथ ज्ञानदानाच्या औदार्यामुळे संपन्न आणि मूर्तिमंत असा हा वेद झाले आहे. एवं सकळ सांख्य सिंधू श्री भगवत गीता प्रबंधू हा औदार्य आगळा वेदू मूर्ती जाण. एवं सकळ सांख्य सिंधू श्री भगवत गीता प्रबंधू हा औदार्य आगळा वेदू मूर्ती जाण. आता थोड्या वेळापूर्वी आपण जे विवेचन ऐकलं ते श्री विनोबा भावे यांचं होतं, पण ते अतिशय छान आणि एकदम चिंतन करण्यासारखं असल्यामुळे ते आपण मुद्दाम घेतलेलं आहे. विषयांतर झाले आहे, त्याबद्दल क्षमस्व. तर एवं सकळ सांख्य सिंधू श्री भगवद्गीतेचा प्रबंधू हा औदार्य आगळा वेदू मूर्ती जाण. वेद तसा ज्ञान संपन्न पण कंजूस फक्त 3 वर्णांच्या लोकांच्या कानातच सांगतो, तर इतर बिचारे जे शूद्राधिक जीव आहेत ते या संस्कार यातनेत पिचत आहेत, त्यांना त्यांनी दूर लोटले आहे. पण मला वाटते हा कमीपणा दूर करण्याकरता म्हणून तो वेद आता सर्वांकरता गीता रूपाने उपलब्ध झाला आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कारण वेदात बीज रूपाने असलेली अध्यात्म विद्या गीतेत स्पष्टपणे उमटलेली आहे. वेदानेच उदार होऊन गीतेचे रूप धारण केले आहे व आपल्या ठिकाणचा कृपणपणा नाहीसा केला. वेदानेच उदार होऊन गीतेचे रूप धारण केले आहे व आपल्या ठिकाणचा कृपणपणा नाहीसा केला आहे. संसाराच्या चव्हाट्यावर मोक्ष सुखाचे अन्नसत्र चालून ठेवलेले आहे. त्यामुळे लोक चिंतनाच्या निमित्ताने गीतेच्या गूढार्थात रमतात. कुणी तिचे श्रवण करून धन्य होतात, कुणी पारायणे करून आनंद प्राप्त करून घेतात, कुणी जप करतात, कुणी तिचे लेखन करून पुस्तक रूपाने ते आपल्या जवळ बाळगतात. पाणी जसे आकाशामध्ये
मेघरूपाने वस्तीला असते, पण वेळ पडले की नद्या नाले तळी सरोवरी या रूपाने येऊन सर्वांना त्याचा लाभ देतो, लाभ करता उपलब्ध होते. पण उत्तम अधम असा पंक्ती प्रपंच न करता पूर्णपणे आत्मज्ञान करून सर्वांना शांत करते, तशी ही गीता सर्वांना मोक्षदान करून शांत करते. म्हणजेच आपल्या प्रथम घडलेल्या चुकीची लाज वाटून जणू वेदच गीतेच्या पोटात शिरून सर्वांना ज्ञान वाटून कीर्तिवंत झाला आहे. व म्हणूनच अर्जुनाला गीता ऐकून वेदाचे सुलभ ज्ञान करून घेता आले आहे. वासरामुळे पान्हा फुटून जे दुभते मिळते ते वासरासोबत घरातील सर्वांनाच उपयोगी पडते. तसे अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी सांगितलेली गीता सर्वांना मोक्षदायिनी ठरून सर्व जगताचा उद्धार करती झालेली आहे. परी वत्साचे नि ओरसे दुभते होय घरोद्देशे झाले पांडवाचे निमिषे जगत उद्धारण. चातकावरील दया भावनेने प्रेरित होऊन मेघ पाणी होऊन धावत येतो हे खरे, पण त्या जलामुळे सर्व चराचर सृष्टी ही शांत होतेच ना. सूर्या वाचून कमलिनीला अन्य गती नाही हे जाणून सूर्य रोज उगवतो, पण त्यामुळे त्रिभुवनातील लोक मात्र नयनसुख अनुभवू शकतात असे आहे ना. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाचे निमित्त करून गीता प्रगट केली. त्यामुळे महाभयानक अशी संसार दुःखरूपी संकटे दूर झाली. तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसार एवढे थोर ओझे फेडले जगाचे. तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसार एवढे थोर ओझे फेडले जगाचे. म्हणून सर्व शास्त्ररूपी रत्नाच्या तेजाला त्रैलोक्यात दयदीप्यमान ठेवणारा हा गीता ग्रंथ ज्या मुखातून प्रगट झाला ते मुख सूर्यासारखे नाही का? यामुळे अर्जुन तर आत्मज्ञानास प्राप्त झालाच, पण त्याने सर्व जगाला गीतेचे आवार मोकळे करून दिले व आपले कुळ धन्य केले. व या अर्जुनामुळेच हा गीता ग्रंथ या जगात पाण्याप्रमाणे कोणालाही सुलभ होऊ शकला. पण ते जाऊ द्या. श्रीकृष्णाने अर्जुनाला जे आलिंगन दिले होते त्यामुळे अर्जुन कृष्णमय होण्याची वेळ आली होती. तेव्हा त्याला दूर करून भगवंताने अर्जुनाला पुन्हा द्वैतावस्थेत आणले व कृष्णाने अर्जुनास विचारले, तुला सर्व समजले आहे ना? अर्जुन म्हणाला, होय महाराजा, तुमच्या कृपेने सगळे समजले. यावर श्रीकृष्ण म्हणाले, धनंजया, द्रव्याचा साठा मिळाव्यास भाग्य पाहिजे, पण तो मिळालेला साठा योग्य रीतीने वापरणारा हा एखादा विरळाच असतो. क्षीरसागरा एवढे न विरजलेल्या दुधाचे भांडे घुसळताना देवांना आणि राक्षसांना खूप कष्ट पडले. सर्व श्रम फळाला येऊन अमृत मिळाले, पण त्याचे रक्षण करण्यास मात्र ते चुकले. इथेच घोटाळा झाला. दैत्याच्या मरणाला ते अमृतच कारणीभूत झाले. म्हणून मिळालेले कसे भोगावे हे माहीत नसले की हे असे होते. नहुशाला स्वर्गाचे राज्य मिळाले, पण तेथे ते वर्तणुकीमुळे त्याला ते गमावे लागले व सर्प योनीत रखडावे लागले. पण अर्जुना, तुझे भाग्य थोर, म्हणून तुला गीता ज्ञान मिळाले. आता त्यानुसार आचरण कर म्हणजे झाले, नाहीतर लोण्याकरता पाणी घुसळल्यासारखे होईल. गाय चांगली सुंदर धडधाकट आहे, पण धाड काढायची वेळ आली की तुम्हाला प्रथम ती धाड काढण्याची कला किंवा ती अक्कल आहे की नाही हे तपासावं लागेल, आणि अक्कल नसली तर दूध असून न मिळाल्यासारखेच होईल. मोती कितीही सुंदर असले तरी जोवर त्यांना छिद्र नसेल तर ते वापरायच्या काहीच कामाचे नाहीत. समुद्रावरची वृष्टी अगदी वाया जाते. तृप्त झालेल्याला सुग्रास अन्न वाढून त्याचा काय उपयोग?
त्याप्रमाणे गीता श्रवणाची ज्याला इच्छा नाही त्याला कौतुकाने सुद्धा हे गीताशास्त्र ऐकू नये. त्याप्रमाणे गीता श्रवणाची ज्याला इच्छा नाही, अधिकार सगळ्यांना आहे पण इच्छा सगळ्यांना होत नाही, म्हणून त्याप्रमाणे गीता श्रवणाची ज्यांना इच्छा नाही त्यांना कौतुकाने सुद्धा हे गीताशास्त्र सांगू नये, ऐकू नये. असे लोक म्हणजे रात्रीच्या वेळी दिवा न लावलेल्या स्थानासारखे असतात. म्हणजे ज्यांना गीता श्रवणाची इच्छा नाही असे लोक रात्रीच्या वेळी दिवा न लावलेल्या स्थानासारखे असतात. शरीर गोरे आणि तरणे बांड आहे पण त्यात प्राणच नाही, म्हणून ते शरीर वायाच गेले ना. किंवा सुवर्णाचे घर आहे पण दारातच जहरी नागिन बसली आहे, ती आत जाऊच देत नाही. सुग्रास अन्न आहे, भूक आहे, पण अन्नात आपल्या समोरच विष कालवले आहे हे माहीत आहे. त्याप्रमाणे मैत्री आहे पण त्या मित्राच्या पोटात कपट आहे. त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी माझ्याविषयी काही जिज्ञासाच नाही त्याला या शास्त्राला शिव देऊ नकोस. त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी माझ्याविषयी काही जिज्ञासाच नाही याला या शास्त्राला शिव देऊ नकोस. पण ज्यांनी मला जाणण्याचा जिज्ञासेचा दरवाजा निरंतर उघडा ठेवला आहे त्यांनाच हे परमगुह्य ज्ञान दे. पण ज्यांनी मला जाणण्याच्या जिज्ञासेचा दरवाजा निरंतर उघडा ठेवला आहे त्यांनाच हे परमगुह्य ज्ञान दे. मग त्याला बालकाला जशी आई भेटावी तसा आनंद होईल. तो संतांच्या सभेचे भूषण ठरेल. हे परम असे गुह्य ज्ञान तू इतरांना अशा प्रकारे दे की वसंत जसा बागेतील वृक्षांना पल्लवितो फुलवितो तसा संतांच्या अंगावर रोमांचाचे आत्मज्ञानाचे लेणे फुलव. वसंत मंद वाऱ्याच्या झुळकांनी वृक्षांना डोलवितो तशा सज्जनांच्या अंतःकरणात आनंदाच्या उर्मी तू जागव. वसंत वृक्षांना फलभाराने वाकवतो. वसंत ऋतू आला की तो वृक्षांना फलभाराने वाकवतो तसा तू सज्जनांना आत्मज्ञानाने आत्मबोधाने तृप्त कर. व कोकिळ जशी आनंदाने कुजबुजते तसा सज्जनांना तू सद्गतीत कर. अशा प्रकारे सज्जनाच्या सभारूपी बागेत वसंत म्हणून तू प्रवेश कर व त्यांच्या जन्माचे सार्थक कर. यातच तुझ्या जन्माचे सार्थकपण आहे. चंद्र आकाशात उगवला की चकोरांना जन्माचे सारखत वाटते. मोराच्या टाहोला हो देत नूतन मेघ जसा खाली खाली येतो त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या प्राप्तीचे लक्ष ठेवून जो सत्पुरुष येईल त्यावर या गीता रत्नांचा वर्षाव कर व त्यांना गीता ज्ञानाची ही मेजवानी दे. अर्जुना, आपला हा जो संवाद झाला तो मोक्षरूप आणि धर्मरूप आहे व जो याचे अध्ययन करील त्याने जणू ज्ञानयज्ञ घालून माझीच आराधना केली असे मी समजतो. आपला हा संवाद म्हणजे सर्व अर्थांचा अर्थ आहे. तो यांच्या शब्दात काही बदल न करता याचे केवळ पठन करीत असला तरी त्याने धगधगीत अग्निकुंडात मूळ अविद्येची आहुती देऊन मला तृप्त केले असे समज. तेने ज्ञानानळी प्रदीप्ती मूळ अविद्येची आहुती तोषविला होय सुमती परमात्मा मी. अर्जुना, या रणभूमीवर तुझ्या माझ्या संवाद रूपात हे जे तत्व मानले गेले आहे ते म्हणजे प्रत्यक्ष आत्मतत्वच जिवंत होऊन यात मनमोकळेपणाने गीताशास्त्रात नांदत आहे. म्हणून या गीतेचा अर्थरहित पाठ केला किंवा अर्थ जाणून पाठ केला तरी ते सारखेच पुण्य मिळते, सारखाच आत्मबोध होतो. कारण ही गीता माता जाणते मूल म्हणजे ज्ञानी आणि अजाणते मूल म्हणजे अज्ञानी असा भेद सुद्धा करत नाही. इतर सर्व मार्गांची
आणि साधनांची निंदा सोडून केवळ शुद्ध अंतःकरणाने गीता जर हृदयात साठवली गेली तर गीतेचे शब्द कानी पडताच कल्याण होईल, दुरीत नष्ट होईल. अरण्याला एकदम वणवा लागला की त्या रानातील हिंस्र शापदे ते अरण्य टाकून सैरावैरा पळून जातात. उदयचलाच्या माथ्यावर सूर्य झळकू लागला की अंतराळातील अंधार समूह कुठल्या कुठे नाहीसे होतात. तसे जेव्हा कानाच्या महाद्वारातून गीतेचा आपणच आपला केलेला किंवा दुसऱ्यांनी केलेला पाठ ऐकू येतो तेव्हा सर्व शंका संपतात, दुरीत दूर होते आणि मी जन्मलो मी मरणार हा जो आपल्या वैचारिक रोग आहे तो धुतल्या जातो. ऐशी जन्मवल्ली धुवट होय पुण्यरूप चोखट. तात्पर्य अर्जुना, तू हा सर्व शास्त्र सिद्धांत एकाग्र चित्ताने नीट ऐकून घेतला आहे ना. मी जे ज्ञान तुझ्या कानाच्या पदरात टाकले ते तुझ्या चित्तात स्थिरावले नाही. ते तुझ्या चित्तात स्थिरावले की नाही का सांडउबळ झाली. पण आता अर्जुना लवकर सांग बरे, आपल्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे उत्पन्न झालेला जो मोह आहे त्या मोहाच्या भ्रमात तू अजून आहेस का, की तो मोह गेला. तू अजून स्वतःला कर्म कर्म याचा करता समजतो की काय. इकडे अर्जुन आत्मानंदात मग्न झालेला होता, पण प्रश्न विचारून कृष्ण त्याला भानाभानावर ठेवत होता व कर्मयोगाची म्हणजे लढण्याची आठवण विसरू देत नव्हता. नमस्कार. हो दे रे बाबा एवढं तरी कम्प्लीट. 105 ऐकून राहिले भाऊ, मी करून राहिलो काय आपल्याला करून ठेवलाय मी ते बाप्पा आता जमते काय